आपण आपले ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास सेटअप केले, बट आता विषय आहे की आपण जे आपली कोचिंग वगैरे रन करतात किंवा टीचिंग बिझनेस आपण रन करतात, त्याचमध्ये आपण ऑनलाईन काय काय टूल्स भेटतं आणि जे ऑनलाईन टूल्स आहेत ते आपण यूज करून आपले क्लासला आपण कसा ग्रो करू शकतो आणि एक प्रॉपरली कसा प्लान करून एक प्रॉपर सेटअप देऊन आपण एक मार्केटिंग किंवा जे काही आपले ऑनलाईन टूल्स आहे ते प्रॉपरली यूज करून प्रॉपरली एक गायडन्स कसा आपण प्रोव्हाइड करू शकतो मुलांना आणि कसा एक ग्रो करून आपल्या इन्स्टिट्यूटला आपण मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊ शकता. ते हे जे डाऊट आहेत क्लिअर करणारा आणि मी संदीप धिवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्व्हिजन पुण्यातला. लेट स्टार्ट करूया. आपण पाहूया की आपण ऑनलाईन टूल्स काय आहे बिझनेस ग्रोसाठी, आपली टीचिंग बिझनेससाठी. त्याचमध्ये बरंच काही ऑप्शन आहे आपल्याकडे, तेच पहिला आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. त्याचमध्ये पहिलं आपलं आहे जे कम्युनिकेशनच कोलॅबरेशन्स. त्याचमध्ये आपण कसं कम्युनिकेशन करू शकतो आणि त्यांच्याच जे पॅरेंट्स आहेत किंवा मुले आहेत त्याचमध्ये आपण कसं कोलॅबरेशन करू शकतो त्यांच्यासोबत. त्याचमध्ये पहिला आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम्स आहे आणि कोलॅबरेशन टूल्स आहे. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा म्हणजे जे आपण आहे झूम मीट आहे किंवा आपले जे जी मीट वगैरे आहे, कॉन्फरन्स आहे, ते आपण लाईव्ह वगैरे जाऊन आपण एक प्रॉपरली त्यांच्यासोबत मीटिंग करू शकतो आपण आणि जे आपले लेक्चर्स आहे ते आपण प्रॉपरली त्यांना प्रोव्हाइड करू शकतो, कंटेंट पण प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर जे सेकंड्स आहे आपलं LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. त्याचमध्ये आपण प्रोव्हाइड करतो आपले जे डेटाज आहे ते आपण फिल करू शकतो त्यांच्यासोबत, जे त्यांचे असिस्मेंट आहे किंवा जे त्यांचे असाइनमेंट्स वगैरे असतं, ब्लॅकबोर्ड जे असतं त्याची जी डिटेल्स वगैरे असतात, त्यांचे डेटाज वगैरे असतात, ते प्रॉपरली आपण मॅनेज करून त्यांना एंगेज करू शकतो एक प्रॉपरली वेमध्ये आणि जे डेटाज आहे ते प्रॉपर त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. जे आहे कोलॅबरेशन टूल्स. आता याचमध्ये जे आपण मायक्रोसॉफ्ट वगैरे यूज करतात किंवा गुगल वगैरे यूज करतात, सीट्स वगैरे आहे, असंच बरंच काही आहे. ते आपण एक प्रॉपरली यूज करून एक आपली डेटा आपण क्रिएट करू शकतो आणि त्यांच्यासोबत आपण एक कोलॅबरेशन करू शकतो. ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जे आहे ते आपण प्रॉपरली क्रिएट करून त्यांना एक प्रॉपरली इंटरॅक्शन वेमध्ये आपण प्रॉपरली त्यांना एक कम्युनिकेशन्स आणि कोलॅबरेशन त्यांच्यासोबत आपण करू शकतो. आता आपण नेक्स्ट पाहूया आपण एंगेजिंग कंटेंट डिलिव्हरी. आता आपण हे जे आहे आपण कसं त्यांना टूल्स वगैरे यूज करून आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. फर्स्ट आहे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड. हे जे बोर्ड तुम्ही पाहता आहे हा डिजिटल बोर्ड आहे, बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे आणि जे कॅमेरा समोर लावला आहे ते आपले आहे बेंचमार्क 4K PTZ कॅमेरा. तो फुल्ली ॲक्सेसिबल आहे रिमोटवरून आणि जे क्वालिटी तुम्ही पाहता आहे HK 2K 4K आपल्या जे आहे व्हिडिओ क्वालिटी भेटतं आपल्याला. आणि जे माईक तुम्ही पाहताय ते सनायझरचा 100% नॉईस कॅन्सलेशन माईक आहे. आता इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, याचमध्ये तुम्ही बरंच काही दिसत असेल की फीचर्स आहे. त्याचमध्ये इरेज आहे, जिओमेट्रिक शेप्स आहे, टूल्स आहे, माइंड मॅप आहे किंवा जे टेबल्स वगैरे आहे, अजून असंच बरंच काही आपल्याला याचमध्ये भेटतं. ते आपण एक प्रॉपरली यूज करून त्यांना एक अट्रॅक्शन वेमध्ये आपण त्यांना एक कंटेंट डिलिव्हरी करू शकतो. मल्टीमीडिया रिसोर्सेस आहे, याचमध्ये बरंच काही भेटतं तुम्हाला. इमेजेस, PPTs किंवा जे आहे तुमचे जे फाईल्स वगैरे आहेत, तुम्ही PPTs क्रिएट केले किंवा तुम्ही या बोर्डला डिवाईड करून तुम्ही शिकू शकता याचवर. आणि याचं बरंच काही आहे, व्हिडिओ आहे, कंटेंट आहे, कार्टून्स आहे, ॲनिमेशन्स याचमध्ये भेटतं आपल्याला, सिम्युलेशन्स आहे. ते आपण एक प्रॉपरली वेमध्ये मल्टीमीडिया यूज करून त्यांना एक प्रॉपरली एंगेज किंवा कंटेंट प्रोव्हाइड करू शकतो. थर्ड वन भेटतं आपल्याला गेमिफिकेशन्स. त्याचमध्ये आपल्याला जर काही क्विज वगैरे आहे, पझल्स आहे, असं आपण या टाईपचं आपण क्विज करून त्यांच्यासोबत एक आपण ॲट्रॅक्शन करू शकतो मुलांना आणि एक टाईम टू टाईम आपण त्यांच्या एक इंटरॅक्शन घेऊन आपण एक त्यांचे जे आहे डाऊट्स किंवा त्यांना काय समजत आहे, काय शिकलं आहे ते लोक, ते प्रॉपरली आपण ग्रॅब करू शकतो आणि एक प्रॉपरली त्यांना एक आपण नॉलेज देऊ शकतो प्रॉपर वेमध्ये. त्यानंतर आहे असेसमेंट अँड फीडबॅक्स. हे महत्त्वाचं आहे की आपण प्रॉपरली आपली जी ऑनलाईन क्लास वगैरे सेटअप करतात आणि प्रॉपरली एक फर्स्ट क्लास जी आहे आपली एक क्लास सेटअप केली, त्यानंतर आपली जी क्लास पण प्रॉपरली रनअप आहे, त्याचमध्ये आपल्याला रिक्वायरमेंटचा फीडबॅक वगैरे कसा घ्यायचा प्रॉपरली. त्याचमध्ये बरेच काही टूल्स आहे जे ऑनलाईन आपण क्रिएट करू शकतो. ऑनलाईन क्वेरीज आहे आणि सर्वे आहे जे आपण काही 15 दिवस किंवा 1 महिन्यानंतर आपण करू शकतो ते टूल्स वगैरे यूज करून. त्यानंतर ऑटोमॅटेड ग्रेडिंग्स आहे. जर आपल्याला फीडबॅक वगैरे काय घ्यायचं असेल ते आपण मुलांसोबत किंवा त्यांचे जे आहे
कलिग्स आणि जे आपले क्लासमध्ये जे आपण कसं आपण प्रॉपरली समजत कंटेंट देतात आहे मुलांना, काय शिकवत आहे आपण, कशाप्रमाणे आपण मुलं आपल्याकडे येतात आहे आणि त्यांना जे त्यांचे जे डाऊट्स वगैरे आहे ते प्रॉपरली क्लिअर होत आहे की नाही ते आपण पाहू शकतो. त्यांच्या एकमेकांचं इंट्रॅक्शन करून आणि फीडबॅक घेऊन ते आपण करू शकतो. त्याचमध्ये आपण काही एक्झाम वगैरे घ्यायचं असेल ते आपण ग्रेडिंगसोबत आपण एक स्टेप बाय स्टेप आपण देऊ शकतो आणि ग्रेडिंगसोबत आपण प्रिपेअर करू शकतो. म्हणजे फीडबॅक महत्त्वाचा आहे. विदाऊट फीडबॅक आपण आपल्या जे कोचिंग्स आहे त्याचमध्ये आपण काही चेंजेस नाही करू शकत आणि जे काही डाऊट्स आहे ते पण आपण क्लिअर करू शकत नाही प्रॉपरली. त्याचमध्ये आपल्याला टाईम टू टाईमवर आपल्याला फीडबॅक घ्यावा लागतं मुलांसोबत आणि जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासोबत पण. दॅन जे बिझनेस टूल्स आहे, आता बरंच काही टूल्स आहेत ज्यासाठी आपण ॲडव्हर्टिजमेंट झाला किंवा मार्केटिंग आहे, जे आपले टूल्स वगैरे आपण यूज करतात मार्केटमध्ये, बरंच काही सोशल मीडिया आहे ते आपण यूज करून आपण प्रॉपरली आपल्या बिझनेसला एक प्रॉपरली स्पेशलाइज करू शकतो. जसं की बिझनेस सिम्युलेशन्स आहे, त्याचमध्ये बरंच काहीच आहे टूल्स आहे ते आपण यूज करू. फायनान्शियल ॲनालिसिस टूल्स आहे, मार्केटिंग अँड ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स आहे, सोशल मीडियाज आहे आणि जे मुलं असतात ते आपले सर्वात मोठा फीडबॅक असतं की ते आपले ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करतात, मार्केटिंग करतात. त्यांना एक प्रॉपरली आपण जर शिक्षण वगैरे दिले आणि त्याला मार्गदर्शन दिले तेच आपली ॲडव्हर्टिजमेंट वगैरे करतात आणि त्यांना पण आपण एक प्रॉपरली गाईड करून किंवा टूल्स वगैरे शिकवून त्यांना पण एक आपण प्रॉपरली आपल्या हिशोबाने त्यांना गाईड करू शकतो. जे आता आपण पाहिले की आपण जे टूल्स वगैरे आपण कसं यूज करून ते आपण क्रिएट करू शकतो. आता आहे टिप्स फॉर इफेक्टिव्ह युजेस. आता आपण एक आपली जे ऑनलाईन क्लासेस आहेत, जे टूल्स वगैरे यूज करून आपण कसं एक इफेक्टिव्ह बनवू शकतो आपण त्यांना. तर फर्स्ट चूज द राईट टूल्स. जे आपल्याला महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे ते पहिला आपल्याला चूज करावं लागेल. टूल्स वगैरे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं आणि त्याचमध्ये जे आपल्या महत्त्वाचं आहे फक्त तेच आपण घ्यायचं. प्रोव्हाइड केले इन्स्ट्रक्शन्स. जे काही आपले इन्स्टिट्यूट आपण ठरवले आहे, जे आपले प्लान्स आहे आणि जे आपले कंटेंट्स वगैरे आहेत त्याचमध्ये प्रॉपरली इन्स्ट्रक्शन्स वगैरे आपण प्रोव्हाइड करायचं सगळ्यांना. दॅन ऑफर टेक्निकल सपोर्ट्स. जे आहे मुलांना किंवा जे आपले टेक्निकल स्टाफ आहे किंवा आपले जे कलिग्स आहे त्यांना पण आपण एक प्रॉपरली सपोर्ट देऊ शकतो आणि एक स्टेप टाईम टू टाईम आपण त्यांना रिफ्रेश करू शकतो हे सगळ्यासाठी आपण. दॅन इव्हॅल्युएट अँड अडॅप्ट. आता हे आपण जे करत आहात त्याचमध्ये आपण एक प्रॉपरली त्यांना गाईड केले आणि मुलांना किंवा जे आपली स्टाफ आहे त्यांना पण आपण एक प्रॉपरली टूल्स वगैरे जे टेक्नॉलॉजी आली आहे आता नवीन मार्केटमध्ये ते टूल्स वगैरे जे आहे बरंच काय असं टूल्स आहेत जे आपण यूज करतात ते टूल्स पण त्यांना गाईड करायचं आणि ॲडॉप्ट आपण स्वतः पण त्यांना शिकायचं की आपण जेव्हा शिकतात त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवतात. ते हे जे आहे टूल्स वगैरे ते आपण यूज करून आपण एक प्रॉपरली आपली टीचिंगला ग्रो करू शकतो. तर आतापर्यंत हे जे आपण सांगितलं सर फटकन ना आतापर्यंत जे आपण दाखवले, आता याचमध्ये जे बरेच काही डाऊट होता की म्हणजे ऑनलाईन टीचिंगसाठी जे काय टूल्स आहे बिझनेस वगैरे टूल्स आपण कसा यूज करू शकतो तर हे आपण क्लिअर केले. आता डाऊट काही असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि जर काही एक्सपिरियन्स फिजिकल घ्यायचं असेल, काही डाऊट असेल महाराष्ट्रात पुण्यातला येऊन तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता आणि फिजिकली एक्सपिरियन्स घेऊन तुमच्या स्टुडिओ सेटअप असू द्या, व्हर्च्युअल क्लास असू द्या, अकॉस्टिक असू द्या, लाईटिंग कसा करायचं आहे आणि एक आपली जी यूट्यूबवर ग्रोथ कसा करायचा आहे आणि आपले जे ॲप्लिकेशन कसा प्रिपेअर करायचं आहे त्याचा फिजिकल एक्सपिरियन्स घेऊ शकता तुम्ही महाराष्ट्रात पुण्यातमध्ये येऊन. लवकरात लवकर या आणि जे तुमचे स्वप्न आहे तुम्ही साकार करा. आणि असाच व्हिडिओ पाहताना तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही क्वेरीज असेल तर खालती दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.